नमस्कार. साहित्याच्या पारावर भाग 67 मध्ये तुम्हा सर्व रसिक वाचकांचे मनापासून स्वागत. मंडळी, आयुष्यामध्ये छोट्या छोट्या घटना या नेहमी घडत असतात. वेगवेगळ्या माणसांना आपण भेटत असतो. प्रत्येक वेळेला ही माणसं आपल्याला वाचता येतातच असं नव्हे. प्रत्येक वेळेला या घटना आपल्याला अंतर्मुख करता येतातच असं नव्हे. पण हा जो वेगळा दृष्टिकोन आहे माणसं वाचण्याचा किंवा माणसांकडे बघण्याचा, हा दृष्टिकोन जर पुस्तकाने आपल्याला दिला तर मात्र आपण चटकन म्हणून जातो, अरेच्छा, हे मला बरं कसं सुचलं नाही. असंच प्रवासाच्या बाबतीत सुद्धा होतं. आपल्यापैकी बहुतेक जण हे प्रवास करणारे असतात. पण प्रवासामध्ये भेटणारे प्रदेश, तिथली माणसं यांच्याकडे जर तुम्हाला वेगळ्या दृष्टिकोनातून पाहता आलं तर नेहमीची चाकोरी सोडून प्रवास वर्णन हे अक्षरशः तुम्हाला उंचीवर नेऊन ठेवतं. तुमचा स्वतःचा आंतरिक विकास तर होतोच होतो, पण जगाकडे बघण्याचा एक ग्लोबल दृष्टिकोन आपल्याला प्राप्त होतो. आणि याच आशयावरची 2 पुस्तकं आज साहित्याच्या पारावर आलेली आहेत. पहिलं पुस्तक आहे मेधा आलकरी लिखित सागरात हिमशिखरे आणि दुसरं पुस्तक आहे मृण्मयी भजक लिखित चुटकीभर गंमत. या दोन्ही पुस्तकांच्या निमित्तानं वाचक म्हणून आपल्याशी संवाद साधला आहे स्वप्ना देशपांडे. पट्टीच्या वाचक आहेत, शिक्षिका आहेत. त्यांनी संवाद साधलेला आहे वाचक म्हणून. आणि याचबरोबर मधुमंजिरी गटणे या पशुवैद्य आणि माजी वृत्त निवेदिका साहित्याच्या पारावर वाचक या नात्यानं आपल्यासमोर व्यक्त होत आहेत. मंडळी, या सगळ्यांचं आणि तुम्हा सर्वांचं साहित्याच्या पारावर पुन्हा एकदा मनापासून स्वागत. साहित्याच्या पारावर आज पहिल्यांदा आपण संवाद साधत आहोत सागरात हिमशिखरे या पुस्तकाच्या लेखिका मेधा आलकरी. खरं तर 20 वर्ष आंध्र बँकेची नोकरी, त्याच्यानंतर पदवी विज्ञान शाखेतली आणि पत्रकारितेचा डिप्लोमा, या अशा गोष्टींमुळे खरं तर माणसाच्या अंगामध्ये थोडीशी वृक्ष अशी प्रवृत्ती ही खरं तर आपोआप भिनत जाते. मेधा मात्र या सगळ्यांपासून दूर राहिली आहे, कारण तिच्या अंतरंगामध्ये एक ललित लेखक हा लपून दडला होता आणि त्यामुळे संधी मिळताच हा लेखक उसळून बाहेर आला. आणि मग मेधाने लेखनाचं कोणतंच प्रांत व्यर्ज असं ठरवलं नाही. संहिता लेखन असू दे, कार्यक्रमाचं समालोचन सूत्रसंचालन करायचं असू दे, किंवा दूरदर्शनच्या किलबिल या मालिकेमध्ये प्रश्नमंजुषेचं लेखन करायचं असू दे, आकाशवाणीवर तुम्हाला युवावाणीच्या कार्यक्रमांमधून युवकांशी संवाद साधायचा असू दे, किंवा वयमसारखं मासिक आहे की ज्याच्यामध्ये लहान मुलांच्या पातळीवर जाऊन तुम्हाला लेखन करायला लागतं, मेधाने ते सुद्धा सगळं अगदी व्यवस्थित केले. लोकसत्ताची चतुरंग पुरवणी आहे, लोकरंग पुरवणी आहे, या सगळ्या पुरवण्यांमध्ये वृत्तपत्रांमध्ये मेधा सातत्याने लिहित असते. तिला विशेषतः ओळखलं जातं ते प्रवास वर्णनासाठी. सूर्य होता रात्रीला ही तिचं पुस्तक 20 देशांची बखर सांगणारं प्रवास वर्णनपर असं पुस्तक आहे. या पुस्तकाच्या माध्यमातून मेधा अक्षरशः आपल्याला जगभरात हिंडवून आणते आणि ते हिंडत असताना मेधाचं बोट धरून आपण तिच्याबरोबर प्रवास करतोय असं वाटत राहतं. गरजे मराठीमध्ये सह अनुवादक म्हणून तिने काम केलंय. उत्कृष्टतेचा ध्यास या आत्मकथनासाठी सह शब्दांकनाचं तिने काम केलंय. स्वप्न पंखांना आकाश थिटे हे अतिशय वेगळं असं पुस्तक, आणि या पुस्तकामध्ये मेधाने अनुवादिकेचं काम केलंय. इस्रायलचे राष्ट्राध्यक्ष शिमॉन पेरेस यांच्या नो रूम फॉर स्मॉल ड्रीम्स या मूळ इंग्रजी पुस्तकाचा हा अनुवाद आहे. मेधाचं आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे डिजिटल माध्यमामध्ये सुद्धा तिचा मुक्तपणे संचार चालू असतो. ट्रॅव्हल करी मेधा हे तिचं यूट्यूब चॅनल आणि FB पेज. या पेजवर मेधा वेगवेगळ्या देशांची आपल्याला सफर घडवून आणते. मुळात एका जागी स्वस्त बसून राहणं हे तिच्या रक्तातच नाही. त्यामुळे पाठीला बॅग अडकवून मेधा इतक्या वेगळ्या प्रदेशांमध्ये जाते की फार क्वचित आपण त्या प्रदेशांची नावं ऐकलेली असतात. मग ते पेरूची फोड फारच गोड असं शीर्षक असलेलं जर एखादा लेख असेल प्रवास वर्णनपर, तर आपण सुद्धा उत्सुकतेने तो चाळायला लागतो, कारण पेरू नावाचा देश आपण फक्त भूगोलाच्या पुस्तकामध्ये पाहिलेला असतो. मेधा मात्र असे ऑफबीट प्रदेश पाहते आणि त्याचं सगळं वर्णन साग्र संगीत आपल्यासमोर आणते. अंटार्क्टिका म्हणजे दक्षिण भारताकडे जात असतानाचा प्रवास, त्यात तिथल्या
हिरवा रंग पूर्णपणे सोडून द्यायचा आणि आता पूर्ण फक्त पांढऱ्या रंगाच्या चादरीवर 10 दिवस प्रवास करायचा. अशा या प्रवासाला जात असताना तिची एकूण मानसिकता कशी होती, तिथे तिने काय पाहिलं, हे ती इतकं सुंदर ओघवत्या शैलीमध्ये आपल्या पुढे सांगते की आपणही नतमस्तक होऊन या प्रदेशात तिच्याबरोबर तिचा हात धरून चालायला सुरुवात करतो. ग्रंथालीचं जे डिजिटल वेबपेज आहे त्याच्यामध्ये सुद्धा ती सातत्याने सदर लिहित असते. 1 महिन्याचं सदर आपण म्हणू ते ती लिहित असते. आणि असं हे तिचं आत्ताचं जे पुस्तक आहे 11 देशांचा सफरनामा तिने त्या पुस्तकात मांडलेला आहे. सागरात हिमशिखरे या पुस्तकाच्या निमित्तानं आपण आता मेधाशी संवाद साधतोय. नमस्कार मेधा. मेधाशी संवाद साधताना एक प्रश्न नेहमी मला पडतो की प्रवास करत असताना आणि विशेषतः तो लिहित असताना तिची शैली ही आपल्यासमोर जणू काही वाचक बसले आहेत आणि ती त्यांच्याशी गप्पा मारतीये या पातळीवर तिचं ते लेखन सुरू असतं. तर मला मेधाला विचारायचं आहे की मेधा, तू अशी कल्पना करते का खरोखर तुझ्यासमोर कोणी बसलेलं असतं, तू सांगते आणि मग ते ऐकून त्याचं शब्दांकन करते? तर तुझ्या शैलीचं जे गुपित आहे ते आमच्या वाचकांना तू उघडून सांग आता. रसिक हो, नमस्कार. आज साहित्याच्या पारावर समोरच्या बाजूस बसून लेखिका म्हणून तुमच्याशी संवाद साधायला मिळतोय याचा मला खरंच खूप आनंद आहे आणि त्याबद्दल ग्रंथाली परिवाराचे मनपूर्वक आभार. लतिका, अगं मुळात माझा पिंड आहे कथेकरी बुवांचा. मला भावलेली गोष्ट रंजक करून कशी सांगायची ते मला अगदी लहानपणापासून जमतं. लेखनाला सुरुवात केल्यापासून आणि विशेषतः प्रवास वर्णनं लिहायला लागल्यापासून मी जे जे अनुभवलं आहे, जे पाहिलं आहे त्याचा अधिकाधिक प्रत्यय शब्दांच्या माध्यमातून वाचकांपर्यंत पोहोचवायचा मी प्रयत्न करते. म्हणजे फुलबागांचं वर्णन करताना त्याचा सुगंध पोचवता येईल का, इतका माझा आटापिटा असतो. माझं लिखाण म्हणूनच अनौपचारिक सांगण्यात मोडतं. मला भावलेलं दृश्य, त्यावेळी सुचलेली उपमा, एखादा खट्याळ विचार किंवा प्रवासादरम्यान आमची झालेली फजिती, अशा कित्येक गोष्टींचा त्यात समावेश असतो. उदाहरण द्यायचं झालं ना तर आम्ही पेरू देशात गेलो होतो तेव्हा एका उंची आहारगृहात गेलो होतो आणि अगदी काळजीपूर्वक मेनू पाहून शाकाहारी डिशेस मागवल्या होत्या आणि त्याच्यामध्ये हॅम, चिकन आणि शिंपल्यांनी आम्हाला कसं सरप्राईज दिलं होतं त्याची अगदी मनोरंजक अशी कहाणी मी नमूद केलेली आहे. बऱ्याचदा ना गाईडकडून तिथल्या म्हणी, वाक्प्रचार, अर्थात त्यानं भाषांतर करून सांगितलेल्या असतात त्या ऐकायला मिळतात आणि खास करून गावाकडच्या काही परंपरा ऐकायला मिळतात. मग त्या मात्र मी लगेच नोट करून ठेवते, म्हणजे मग त्या आपल्याला उद्धृत करता येतात. असं आहे की मी निसर्गवेडी असले ना तरी माणसं पाहायला मला खूप आवडतं. त्यामुळे संस्कृतीशी नाळ बांधता येणार असेल तिथे जाण्याचा माझा प्रयत्न असतो. खरी संस्कृती ओळख ही खरं म्हणजे ना निवासात होते, प्रवासात नाही. प्रवासात त्याची फक्त एक झलक पाहायला मिळते, पण तरीही असे सांस्कृतिक कार्यक्रम जर असतील किंवा पाहायला मिळणार असतील तर मी आवर्जून जाते तिथे आणि त्याचं वर्णन वाचायला वाचकांना खूप आवडतं असा माझा अनुभव आहे. मेधा, पुस्तकाच्या अनुक्रमणिकेमध्ये तू लेखांची जी शीर्षकं ठेवली आहेत ती खूप वैविध्यपूर्ण आहेत. म्हणजे त्या त्या प्रदेशात तू वाचकांना हिंडवून आणतेस. अगदी ते पाहिल्यानंतरच आपल्याला कळतं. 2-1 उदाहरणं मी सांगते तुला की अंटार्क्टिकामधील बोटींचं लाटांवर उसळणं असू दे किंवा मग हवाईमधील समुद्रामध्ये वाहणारा तो असा उसळता लावारस असू दे किंवा मसाई मारामधील एक छोटी सिंहीण आणि तिचे छावे हा प्रसंग असू दे. गेला बाजार त्या गोरिलांच्या बांबूच्या बनामधील वानरांची छोटीशी भेट, त्या गोरिला म्हणजे काय मोठे वानर असते, हे सगळं बघताना मेधा तुला भीती नाही ना का वाटली? कसं जाऊ मी त्यांच्याजवळ, कसं ही जनावरं माझ्याकडे पाहतील किंवा मी त्यांच्याकडे पाहू, कोणत्या भावनेने तू या सगळ्या भावनांना सामोरं गेलीस? छे ग, अगदी खरं सांगते. भीतीचा लवलेशही नसतो त्यावेळी. आपण निसर्गाचा चमत्कार इतक्या जवळून आणि प्रत्यक्ष पाहतोय ही जाणीव
अशी तनामनात भरून राहिलेली असते आणि त्याचा आस्वाद आनंद भरभरून घेताना भीतीला जागाच उरत नाही. असं वाटतं ना की काय तिथे थांबलाय. अंटार्क्टिकाचा समुद्र तर अक्षरशः वेड लावतो. तिथलं सागरी वन्यजीवन, विशेषतः हम्बॅक वेलच्या कोलांट्या आणि वेलांट्या उड्या पाहणं ही एक मेजवानी आहे डोळ्यांना. हे बघ, सुरक्षिततेची काळजी घेण्याचं काम न त्या बोटवाल्यांचं. आपण कशाला त्यात लुडबुड करायची. हवाईतील बिग आयलंडमध्ये आम्ही गेलो होतो तेव्हा लाव्हा समुद्रात वाहत असल्याचं कळलं. चटकन आम्ही निर्णय घेतला, हा निसर्गाचा आविष्कार पाहण्याची संधी सोडायची नाही. आम्ही त्यांचा सनराईज टूर घेऊन भल्या पहाटे गेलो होतो. केवळ 50 फुटावरून ते दृश्य पाहिलं, अगदी डोळ्याची पापणी लावू न देता. काळ्या कभिन्न अशा त्या खडकांमधून समुद्राच्या पाण्यात वाहणारा तो केशरी लाव्हा समुद्रात जाऊन पडला ना की असा चुर्र आवाज करत असे. आम्ही बोटीतून हा सोहळा पाहिला, म्हणजे आम्ही बोटीत होतो. मसाई मारामध्ये तर एक नुकतीच व्यायलेली ओली बाळंती पाहिली. त्या सिंहिणीचं मातृत्व पाहून गहिवरून आलं ग. रवांडामध्ये जाऊन गोरिलांच्या भेटीसाठी आम्हाला तब्बल 2.5 तासाचा दमछाक करणारा ट्रेक करावा लागला होता. पण त्यानंतर गोरिलांजवळ घालवलेला 1 तास खरंच जादुई होता. त्यांच्या त्या मानव सदृश्य हालचाली पाहणं, त्यांच्या पिल्लांच्या बाळलीला पाहणं आणि गाईडकडून त्यांच्या कुटुंब व्यवस्थेबद्दल ऐकणं खरंच अद्भुत. भीती नाहीच, उलट मला असे आविष्कार बघायला मिळाले यासाठी मी स्वतःला खूप भाग्यवान समजते. साहित्याच्या पारावर आलेलं आणखीन एक पुस्तक आहे, चुटकीभर गंमत. लेखिका आहे डॉक्टर मृण्मयी भजक, ग्रंथाली परिवारातील आमची आणखीन एक सदस्य. निवेदिका म्हणून तर तुम्ही तिला पाहिलेलं आहेच, आज लेखिका म्हणून ती साहित्याच्या पारावर आलेली आहे. पेशानं जरी ती होमिओपॅथिक डॉक्टर असली तरी तिचा मूळ पिंड हा निवेदिकेचाच आहे. पुढे त्याला जोड मिळाली ती लेखन कौशल्याची. याशिवाय विविध विषयांवर प्रशिक्षण घेण्याचं काम ती नियमितपणे करत असते. सह्याद्री वाहिनीवर सखी सह्याद्री आणि हॅलो सखी या थेट प्रक्षेपण असणाऱ्या कार्यक्रमांमध्ये ती मुलाखतकार या भूमिकेमधून लीलया वावरते आणि आपण ते सगळ्यांनी पाहिलेलं आहे. याशिवाय आरोग्य संपदासारखा कार्यक्रम असू दे, स्वस्थ भारतसारखा कार्यक्रम असू दे, किंवा मग गणपती विसर्जन म्हणा, रंगपंचमीचा सोहळा म्हणा, होळीसारखा सण असेल, तर अशा सगळ्या सणांचं लाईव्ह म्हणजे थेट प्रक्षेपण करत असताना निवेदन करायचं हे तिचं एक कौशल्य आहे, हातखंड आहे. आणि हे करताना आपण तिला छोट्या पडद्यांवर अनेक वेळेला पाहिलेलं आहे. माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाच्या 2 कार्यक्रमांमध्ये, एक आहे दिलखुलास आणि दुसरा आहे जय महाराष्ट्र, या कार्यक्रमाच्या अंतर्गत सुद्धा अनेक प्रशासकीय अधिकारी, त्याचबरोबर नामदार मंत्री महोदय यांच्याबरोबर संवाद साधण्याचं काम तिने अत्यंत जबाबदारीनं पार पाडलेलं आहे आणि ही तिची खासियत आहे. याशिवाय साम टीव्हीवर साम संजीविनी नावाचा जो कार्यक्रम होत होता त्या कार्यक्रमाचे 100पेक्षा जास्त भागांच्या सूत्रसंचालनासाठी तिने जबाबदारी पेललेली आहे. झी 24 तास, TV9 इथं सुद्धा आपण तिला निवेदिकेच्या भूमिकेमध्ये सातत्याने पाहिलेलं आहे. मटा सन्मान पुरस्कार सोहळा असू दे किंवा सह्याद्री नवरत्न पुरस्कार सोहळा असू दे, या कार्यक्रमामध्ये सुद्धा निवेदिकेच्या भूमिकेत ती अगदी लीलया वावरत असते. अगदी लोकल ठिकाणांपासून ते ग्लोबल ठिकाणांपर्यंत वेगवेगळ्या ठिकाणी व्याख्यानं देणं, जाहिरातीसाठी व्हॉइस ओव्हर देणं, आकाशवाणीसाठी उद्घोषक म्हणून काम करणं, वेगवेगळ्या प्रकारच्या कार्यशाळा आयोजित करणं, विविध वृत्तपत्रांमध्ये स्तंभलेखन करणं, हे सुद्धा तिचं सगळं काम सातत्याने सुरू असतं. अमेरिका खट्टी मिठी हे तिचं याआधी प्रकाशित झालेलं पुस्तक आणि आता हे दुसरं पुस्तक प्रकाशित होतंय, चुटकीभर गंमत.
साहित्याच्या पारावर आपण आता तिच्याशी संवाद साधूया. तिच्या या पुस्तकाच्या निमित्तानं मला तिला एक प्रश्न विचारावासा वाटतो आणि तो म्हणजे कोणत्या प्रेरणेमधून मृण्मयी तू या लेखनाला किंवा या पुस्तकाच्या लेखनाला सुरुवात केलीस? आम्हाला ते सगळं सविस्तर जाणून घ्यायला निश्चितच आवडेल. नमस्कार. ग्रंथालीच्या साहित्याच्या पारावर आज वेगळ्या भूमिकेतून आली आहे, ह्याचा अर्थातच मनस्वी आनंद आहे. धन्यवाद ग्रंथाली, धन्यवाद लतिका. आणि लतिका, तू प्रश्न विचारलास की कोणत्या प्रेरणेतून हे पुस्तक आलं. मी म्हणेन प्रेरणा वगैरे काही नाही, गमतीतूनच खरं तर हे पुस्तक आलं. कारण पुस्तकाचं जे बीज आहे ते गमतीतच होतं. माझा मुलगा तेव्हा लहान होता आणि त्याला शाळेमध्ये आकार वेगळे वेगळे शिकवले होते, त्रिकोण, चौकोन, आयत, वर्तुळ वगैरे. आणि मी स्वयंपाक करत असताना एकदा तो म्हणाला की तुला त्रिकोणी पोळी करता येईल का? तर मी म्हटलं नक्कीच करता येईल, कारण बरीच वर्ष मी जेव्हा पोळ्या करायला शिकत होते तेव्हा कितीही प्रयत्न केला गोल करण्याचा तरी त्या त्रिकोणीच व्हायच्या. त्यामुळे मला असं वाटलं की मला पटकन त्रिकोणी पोळी करता येईल. पण ती करताना मला असं जाणवलं की अरे नाही, मला नाही येते आता त्रिकोणी पोळी करता. मग त्याच्यावरती विचार सुरू झाला, काहीतरी लिहिलं. हल्ली आपण सगळेजण मोबाईलमध्ये लिहितो, तर मोबाईलमध्ये लिहिलं आणि ते एका मैत्रिणीला पाठवलं. मैत्रिणीने अनेक ग्रुप्समध्ये ते पाठवलं आणि तिथून मला खूप चांगल्या प्रतिक्रिया ह्या लेखावरती, हा पुस्तकातला पहिला लेख आहे त्रिकोणी पोळी, ह्याच्यावरती आल्या. आणि मग एक छोटंसं विचार मंथन सुरू झालं की एखादी गोष्ट आपण करत असतो आणि चुकतच करत असतो सुरुवातीला, पण जेव्हा ती गोष्ट आपल्याला यायला लागते तेव्हा आपल्याला परत सांगितलं की परत चुकीचं करून दाखव, तर ते येत नाही. म्हणजे एखाद्या शास्त्रीय गायकाला जर आपण सांगितलं, जरी तो चुकत शिकला असेल की आता बरं तू बेसूर गाऊन दाखव, तर कदाचित त्याला येणार नाही. किंवा नृत्याच्या बाबतीतही होतं, आपण सुरुवातीला चुकत असतो स्टेप्स, पण जेव्हा एकदा यायला लागतं तर तेव्हा परत आपल्याला त्या चुकीच्या ठिकाणी किंवा चुकीच्या स्टेप्स आपल्याला जर करायला सांगितलं तर त्या अवघड होतात. तर अशी ती गंमत मला त्यात मिळाली. आणि मग नंतर गंमत ह्या विषयाला धरून काही मी लेख लिहिले. छान खूप प्रतिक्रिया मला त्याच्या मिळाल्या. आणि मग सुदैवाने ते फक्त व्हॉट्सअप ग्रुपवर न राहता लोकमतमध्ये चुटकीभर गंमत नावाचं सदर सुरू झालं, जे दर आठवड्याला सदर येत होतं पेपरमध्ये. आणि वर्षभर हे सदर चाललं आणि मग त्यानंतर त्याचंच ते सगळे लेख मिळून हे पुस्तक झालं. मृण्मयी, चुटकीभर गंमत हा शब्द आपण बऱ्याच वेळेला जीवनामध्ये वापरतो. हा शब्द नेमका तू तुझ्या शीर्षकामध्ये वापरलेला आहेस, तर यामागची तुझी भूमिका काय आहे हे जरा आमच्या वाचकांबरोबर तू तुझं मनोगत व्यक्त करशील का? पुस्तकाचं शीर्षक, खरं तर हे सगळे जे लेख आहेत ते गंमत ह्या संकल्पनेभोवती, ह्या मध्यवर्ती संकल्पनेभोवती गुंफलेले आहेत. अर्थात विषय प्रत्येकाचे वेगळे आहेत, पण तरी त्यात काहीतरी गंमत आहे. त्यामुळे गंमत हा शब्द शीर्षकामध्ये येणार होताच. मग ती कशी गंमत ठेवावी, काय आणखी लिहावं, तर एकतर छोटे आहेत सगळे लेख, छोटे छोटे आहेत, तर त्यामुळे ती जी गंमत आहे ती छोटीशी असावी. मुळात गंमत ही जी गोष्ट आहे ती छोटीच असते आणि गंमत म्हणजे काही फार मोठा विनोद नाही, त्याच्यामध्ये आपल्याला काही प्रयत्न नाही करावे लागत, त्यामध्ये कृत्रिमपणा नसतो. त्यामुळे मग काय बरं, कसं असावं असा विचार चालू होता. मग असं वाटलं की छोटंसं काहीतरी, म्हणजे आपण जेवणात आपल्या कसं मीठ लागतं, पण ते लागतंच, थोडंसंच लागतं पण ते लागतं, बरं ते जास्त होऊनही चालत नाही, तर तसंच छोटंसं काहीतरी. मग अजून काय असतं असं छोटंसं, तर आपण असं म्हणतो ना चुटकीसरशी, आपण एखादं काम चुटकीसरशी केलं आणि चुटकी ही अशी पटकन क्षणात होते, कुठे सुरू होते कुठे संपते आपल्याला कळत नाही, पण त्याचा जो परिणाम असतो, त्याचा जो आवाज असतो तो बराच वेळ आपल्या मनामध्ये असा रेंगाळत राहतो. त्यामुळे जी गोष्ट पटकन होते, कधी होते कळत नाही आणि त्यानंतर मात्र ती काही काळ आपल्या मनात रेंगाळत राहते, असं काहीतरी मी शोधत होते शीर्षक. आणि मग ते चुटकीभर गंमत हे शीर्षक मला आवडलं, अनेकांना आवडलं, अजूनही अनेकांना आवडतंय. तर हे जे शीर्षक आहे ते सदरालाच सुरू झालं आणि नंतर तेच शीर्षक मी पुस्तकालाही ठेवलं. मृण्मयी, या पुस्तकासाठी ज्या वेळेला तू विषय निवडलेस, अगदी साधेच विषय आहेत ते,
पण ते निवडताना जेव्हा ते लिहून होतात आणि आम्ही वाचतो तेव्हा आम्हालाही वाटतं की अरे हे सगळं आपल्यालाही सुचतं, पण ते आपण लिहित नाही. मग नेमकं ह्या साध्या साध्या गोष्टींना निवडायचं किंवा त्या विषयांचे निकष ठरवायचे, यासाठी तू स्वतः काय निकष वापरलेस? कोणते विशिष्ट निकष वापरून तू या विषयांना निवडलेस? विषय निवडण्यातले निकष, मला वाटतं लतिका, निकष हा शब्द जरा जड होईल. मी म्हणेन की ज्याच्यामध्ये मला गंमत सापडली ते सगळे विषय मी घेतले, त्याच्यावरती लिहिलं. आता गंमत कशातही आपल्याला सापडू शकते. घरातच आजूबाजूला अनेक गोष्टी असतात. ह्या पुस्तकामध्ये एक लेख आहे भांड्यांवरची नावं. तर भांड्यांवरती आपल्या नावं लिहिलेली असतात, ज्याच्याकडे आपलं सहसा लक्ष नसतं रोजच्या आयुष्यात. त्यानंतर एक असा लेख आहे आमची खिडकी ना अशीच उघडते. तर त्यातल्या छोट्या छोट्या गमती आहेत की घरात कितीतरी अशा गोष्टी असतात की ज्या घरातली एखादीच व्यक्ती व्यवस्थित हाताळू शकते. मग त्यातली काय गंमत असते. तर तो एक विषय आहे. मेकअप हा विषय आहे की ज्याच्यामध्ये मला गंमत सापडली. तर ज्या ज्या गोष्टींमध्ये गंमत सापडली त्याच्यावर मी लिहित गेले. सुरुवातीला असंही वाटलं की सतत आपल्याला वर्षभर लिहिता येईल का दर आठवड्याला, पण तसे विषय आजूबाजूला सापडत गेले आणि अगदीच कधी असं वाटलं की विषय नाही सापडत आहे तर आपल्याकडे खूप छान सोय आहे घराच्या बाहेर पडायचं आणि थोडंसं आजूबाजूला बघायचं. आजूबाजूला खूप माणसं असतात तर त्यांच्यामध्ये आपल्याला गमती जमती दिसतात. इव्हन ट्रेनमध्ये, ट्रेन मुंबई लोकल मला तर वाटतं खजिनाच आहे की तुम्हाला विषय सापडण्यासाठी. त्यामुळे विषय सापडत गेले आणि भरपूर विषय सापडत गेले. तसंच माणसं, मी जे म्हटलं की गंमतशीर माणसं नावाचा एक लेख आहे. तर खूप माणसं असतात की ज्यांना आपण बऱ्याचदा असं म्हणतो की काय विचित्र माणूस आहे, पण त्यालाच थोडंसं वेगळ्या दृष्टिकोनातून बघितलं तर मला असं वाटलं की ॲक्च्युली ही जी माणसं असतात ना ही इतर लोकांचं मनोरंजन करत असतात एका दृष्टीने. तर गंमतशीर माणसं हा लेख लिहिला जो मला स्वतःला आवडलेला आहे लेख असा. तर असे अनेक विषय सापडत गेले, लिहित गेले आणि सुरुवातीला मला जे असं वाटत होतं की विषय आता पुरतील का, तर नंतर असं वाटायला लागलं की अरे विषय तर अगणित आहेत. अगणित गोष्टींमध्ये आपल्याला गंमत सापडू शकते, फक्त ती आपल्याला बघता आली पाहिजे आणि ती पकडता आली पाहिजे गंमत. मेधा, तुझ्या पुस्तकांची जी शीर्षकं असतात ना त्याच्यामध्ये तू खूप विरोधाभास साधतेस. म्हणजे तुझं पहिलं पुस्तक होतं सूर्य होता रात्रीला आणि आत्ताचं पुस्तक आहे सागरात हिमशिखरे. दोन्हीमध्ये बघ ना किती विरोधाभास आहे. म्हणजे रात्रीला कधी सूर्य असतो का, किंवा सागरामध्ये हिमशिखरं कधी असतात का? या सगळ्या विरोधाभासाचं तू नेमकं असं जुळवाजुळवी करून जुळवून आणलेलं एक गणित आहे का ते अभावितपणे सहज होऊन गेलंय? काय सांगशील या शीर्षकांबद्दल? वा लतिका, हे तुझ्या लक्षात आलं त्याबद्दल तुझं विशेष कौतुक. सूर्य होता रात्रीला हा त्या पुस्तकातील पहिला लेख होता. तो होता मध्यरात्रीच्या सूर्यावर लिहिलेला. म्हणजे नॉर्वेच्या उत्तरेकडील रोवेनामी या शहरातून, म्हणजे आर्क्टिक सर्कलच्या आतून आम्ही उन्हाळ्यात गेलो होतो तेव्हा, त्यामुळे हा मध्यरात्रीचा सूर्य आम्ही पाहिला होता. तिथे ना महिनाभर उन्हाळ्यात सूर्य मावळतच नाही. म्हणजे क्षितिजाला टेकतो ना टेकतो तोच पुन्हा उध्वगामी होतो. तो पाहून ना मी खूपच भारावले होते. आणि तेव्हा तिथेच माझ्या मनात चंद्र होता साक्षीला या चालीवर सूर्य होता रात्रीला या ओळी रुंजी घालू लागल्या होत्या. आता या दुसऱ्या पुस्तकाची सुरुवात करायची तर आपण ती दक्षिण ध्रुवापासून करूया. म्हणून मग पहिला लेख अंटार्क्टिकावर घेतला. अंटार्क्टिका हे तर आमचं अगदी ड्रीम डेस्टिनेशन होतं. आम्ही ते केलंही खूप एन्जॉय. तो लेख लिहून मी हातावेगळा केला आणि त्या थांग सागरातील 3 हिमशिखरं असलेला फोटो माझ्या मनात तरळून गेला. ती शिखरं जणू मला साद घालत होती. साद देती हिमशिखरेच्या चालीवर हे सागरात हिमशिखरे शीर्षक मग आपसुकच पक्क झालं. तू म्हणालीस त्याप्रमाणे हा विरोधाभास खरा,
पण असे अनेक चमत्कार निसर्गात असतात. समुद्र ज्वाला हा लाव्हावरील लेख हे त्याचं अगदी ज्वलंत उदाहरण आहे. मृण्मयी, तुझं याआधी प्रकाशित झालेलं पुस्तक आहे अमेरिका खट्टी मिठी, आणि आता हे पुस्तक प्रकाशित होतंय चुटकीभर गंमत. या दोन्ही लेखन अनुभवांमध्ये नेमका काय फरक आहे? काय सांगशील याविषयी? दोन्ही पुस्तकांचे लिहितानाचे अनुभव नक्कीच वेगळे होते. अमेरिका खट्टी मिठी हे जे पुस्तक आहे ते अमेरिकेतल्या अनुभवांवर आहे. अर्थात ते प्रवास वर्णन नाही आहे, म्हणजे त्यात वर्णन कमी आहे आणि त्यातही गोष्टीच जास्त आहेत अमेरिका खट्टी मिठीमध्ये देखील. पण अमेरिकेतल्या अनुभवांवर आधारित ते पुस्तक आहे, त्यामुळे त्याची जी एक मध्यवर्ती संकल्पना म्हण किंवा ते सगळे अमेरिकेतले अनुभव आहेत. आणि चुटकीभर गंमत ह्या पुस्तकात विषय खूप वेगवेगळे आहेत. विषयांचं काही बंधन नाही आहे, त्यामुळे मला असं वाटतं की खूप व्यापकता ह्याच्यामध्ये जास्त आहे चुटकीभर गंमतमध्ये. आणि दुसरं असं म्हणतात की आपण कोणताही लेखक लेखिका जेव्हा कोणीही लिहितं तेव्हा आपल्या आयुष्यातले अनुभव त्यात येतच असतात. त्यामुळे डॉक्टर म्हणून आलेले अनुभव, मग त्यातला एखादा किस्सा असेल किंवा मगाशी जसं मी सांगितलं त्रिकोणी पोळीचा, तर आई म्हणून आलेले अनुभव आणि निवेदन करतानाचे, तर अशा त्या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी त्या आहेत. आणि मग त्याच्यावर मी थोडंसं काहीतरी माझं भाष्य देखील केलेलं आहे. तर असे चुटकीभर गंमतमधले लेख आहेत. दोन्ही पुस्तकातलं साम्य म्हणशील तर दोन्ही पुस्तकात छोटे छोटे लेख आहेत, कारण दोन्ही पुस्तकं जी झालेली आहेत ती मुळात सदर रूपात सुरुवातीला प्रसिद्ध झाली. त्यामुळे सदरामध्ये आपल्याला शब्दांची मर्यादा असते ती सांभाळलेली आहे. अर्थात पुस्तक रूप देताना त्यात थोडेफार बदल केलेले असतील आणि कदाचित लिहिण्याची शैली त्याच्यामध्ये थोडंसं साम्य असू शकेल किंवा असेलही, कारण ती प्रत्येकाची वेगळी शैली असते. मेघा, मागे एकदा तू मला म्हणाली होतीस की वेगवेगळ्या लोकसंस्कृतीमधले काही सांस्कृतिक कार्यक्रम असतील तर ते तू आवर्जून बघते, अगदी जगाच्या पाठीवर कुठेही गेलीस तरी. तर अशा एखाद्या सांस्कृतिक कार्यक्रमांवर आधारित लेख या पुस्तकामध्ये तू समाविष्ट केलेला आहेस का? जर असेल तर जरा आम्हाला त्याच्याविषयी सांग ना, मला आवडेल ऐकायला. हो, अशा कार्यक्रमांवरील स्वतंत्र असे 2 लेख या पुस्तकात आहेत. एक आहे स्पेनमधील एप्रिल फेअर आणि दुसरा चीन देशीच्या रापुंझेल. त्यातील एप्रिल फेअरची माहिती मला स्पेन ट्रिपची आखणी जेव्हा आम्ही केली ना तेव्हाच नेटवर मिळाली होती. आजकाल काय ना, प्रवासी पुस्तकं खरेदी करावी लागतच नाही, कारण सगळी माहिती नेटवर मिळते आणि नेटनं काम खूप सोपं केलं आहे. पण मुद्दाम त्या दरम्यान सेव्हिया या गावी जायचं आम्ही ठरवलं होतं. परंतु नेटवर मिळालेल्या माहितीच्या शतपटीने उत्फुल्ल असा तो अनुभव होता अगं. कारण हा काही तासांचा फक्त टुरिस्ट करता तयार केलेला सांस्कृतिक कार्यक्रम नव्हता, तर तो एक पूर्ण आठवडाभर चालणारी ती त्यांची एक परंपरा आहे. आणि आमच्यासारख्या टुरिस्टांकडे मी सांगते ते ढुंकूनही पाहत नव्हते. आम्ही तिथे पूर्ण दिवस घालवला आणि त्याचा अगदी मनमुराद असा आनंद घेतला होता. त्यामुळे त्याचं साग्रसंगीत वर्णन मी एक पूर्ण लेख होईल इतकं करू शकले. दुसरा लेख आहे तो चीनमधील लांब केसांचं गाव म्हणून प्रसिद्ध असलेल्या वांगलो या गावाचं. तेथील रेड याओ जमातीच्या बायकांचे केस त्यांच्या उंचीपेक्षाही अधिक लांब असतात, म्हणजे टाचेच्याही खाली. आणि मुख्य म्हणजे अगं वयाच्या 80व्या वर्षी सुद्धा ते काळे कुळकुळीत असतात. चेहऱ्यावर भले सुरकुत्या असतील पण केस अगदी काळेभोर आणि लांब सडक. केस हा आपल्या बायकांचा जिव्हाळ्याचा विषय आणि मला वाटतं पुरुषांचा सुद्धा, नाही का? तर तिथे या लांब केसांबद्दल आणि आपला जोडीदार निवडण्यासाठी काय काय रूढी आहेत त्याची गंमतशीर माहिती मला या कार्यक्रमात कळली. आम्ही नंतर त्यांच्या घरांमध्येही गेलो, त्यांच्याशी गप्पा मारल्या
त्यामुळे खूप मजा आली. अजून एक लेख आहे, तिसरा एक लेख आहे, तो आहे पेरूची फोड तर फारच गोड या लेखातील वेळूच्या बेटांवर राहणाऱ्या उरूस या जमातीवर लिहिलेला. वेळूच्या बेटावर आपलं आयुष्य काढणं किती खडतर आहे आणि ते मात्र किती आनंदानं आपली ही परंपरा राखू नयेत याचं मला खरंच खूप आश्चर्य वाटलं. अशा कितीतरी गोष्टी. संजीवनीताई खेर यांनी आपल्या प्रस्तावनेत लिहिल्याप्रमाणे मंडळी, तुम्ही पुस्तकावर झडप घाला आणि आनंद लुटा. धन्यवाद. मेधा आलकरी हिचं जे पुस्तक आहे सागरात हिमशिखरे, या पुस्तकासाठी वाचक म्हणून आपली प्रतिक्रिया नोंदवत आहेत स्वप्ना देशपांडे, मेधाची बालपणीची मैत्रीण, विद्यार्थीप्रिय अशी शिक्षिका, चोखंदळ वाचक आणि टीकाकार. ऐकूयात स्वप्ना देशपांडे यांना. नमस्कार. मैत्रिणीचं पुस्तक हे एक अप्रूप असतंच, पण त्याही पलीकडे एका वेगळ्या लेखनशैलीचं पुस्तक म्हणून मी मेधाची सगळी पुस्तकं आधी अधाशासारखी वाचते आणि नंतर सावकाश रवंथ करत त्याचा रसास्वाद घेते. मेधाची पुस्तकं स्वप्नपंखांना आकाश थिटे, सूर्य होता रात्रीला आणि हे सागरात हिमशिखरे मी अशीच वाचली. त्यामुळे मेधाच्या आपल्याशी गप्पा मारणाऱ्या शैलीशी माझा चांगलाच परिचय आहे. आता या पुस्तकाच्या शीर्षकापासूनच इतकं आकर्षक आहे की आपल्याला ते पुस्तक वाचायची उत्कंठा अधिकच वाटू लागते. सागरात हिमशिखरे या शीर्षक लेखातली सहप्रवाशांच्या वर्णना इतकीच बोटीची वर्णनही रंजक आहेत. पुस्तकातली व्यक्तिचित्र प्रत्यक्ष व्यक्ती बनून आपल्या डोळ्यासमोर उभ्या राहतात. ही किमया मेधाच करू जाणे. सतत बघायचा असलेला पांढरा बर्फ याचं वर्णन काय करायचं, पण तो सुद्धा मेधाला शुभ्र धवल नजराणा वाटतो. हा लेख वाचताना अंटार्क्टिकाला भूगोल आहे तसा इतिहासही आहे हे प्रथमच कळतं. पेन्ग्विन बद्दलची इतकी वैविध्यपूर्ण माहिती तिने गोळा केली म्हणून सांगू. या एकाच लेखाबद्दल मला कितीनी काय काय बोलू असं होतंय, पण इतरही लेख तेवढेच रंजक, माहितीपूर्ण आणि उत्कंठावर्धक आहेत. आता हा पेरू देशाबद्दलचाच लेख बघा ना. तिथल्या नाजका लाईन्स इतक्या अचंबित करून सोडणाऱ्या आहेत की वर्णन वाचताना डोळे विस्फारतात, तर प्रत्यक्ष बघताना काय होत असेल. यातला मला सर्वात आवडलेला लेख समुद्रज्वाला. मेधाची शब्दसंपत्ती एवढी अफाट आहे आणि तिने वापरलेले शब्द इतके चपखल असतात की वर्णन वाचल्यावरती पटतं तिथे समुद्रज्वाला हा एकच शब्द एकदम परफेक्ट आहे. मेधाच्या वर्णनात आपल्याला माहिती असलेल्या प्रतिकृतींची तुलना असते, त्यांचे संदर्भ असतात. त्यामुळे जगाच्या कुठल्या तरी कोपऱ्यातले ते चिमुकले लिस्बन शहर आपल्याला आपलेच वाटू लागते. रवांडातल्या गोरिला कुटुंबाचं वर्णन वाचताना एखाद्या ओळखीतल्या गोंडस बाळाचं वर्णन ऐकतोय असंच वाटत राहतं. हो, ऐकतोय असंच म्हणायचंय मला, कारण हे नुसतं प्रवास वर्णन नाहीच. मेधा ते आपल्या समोर बसून आपल्याला ऐकवते असंच वाटत राहतं. विविधतेने नटलेल्या जपानवरचे 3ही लेख वाचनीय आहेत. मेधाचं पुस्तक एकदा वाचून हातावेगळं केलं असं होतच नाही. कधीही कुठलाही लेख कुठूनही वाचायला सुरुवात केली तरी मस्त मजा आणि आनंदच मिळतो. तुम्हीही हा आनंद जरूर घ्या. धन्यवाद. मृण्मयी, आणि आता तुला शेवटचा प्रश्न, की जर हे पुस्तक तुला तरुण वर्गाला भेट म्हणून द्यायचंय किंवा त्यांनी ते वाचावं म्हणून तुला आवर्जून त्यांना सांगायचंय, तर तू नेमकं या पुस्तकाविषयी त्यांना काय सांगशील? काय आहे या पुस्तकामध्ये की तरुणांनी त्यातनं बोध घ्यावा? काय सांगशील याविषयी? या पुस्तकाला ज्येष्ठ कवी अरुण म्हात्रे यांची प्रस्तावना लाभलेली आहे आणि ही प्रस्तावना खरोखरच त्यांच्या कविते इतकीच सुंदर आहे. त्यानंतर पुस्तकाचं जे मुखपृष्ठ आहे ते चित्रकार विजयराज बोधनकर यांनी केलेलं आहे. या पुस्तकामध्ये छोटे छोटे लेख आहेत, छोट्या छोट्या गमती आहेत आणि खूप असं म्हटलं तसं की विनोदी असं नाही आहे पुस्तक, पण छोट्या छोट्या गमती आहेत की ज्या तुम्हाला खळखळून हसवणार नाहीत कदाचित, पण त्या गमती तुमच्या मनामध्ये राहतील. एक ज्याला आपण म्हणतो की छान वाटणं असं हे पुस्तक आहे. मला एक खूप छान अभिप्राय आला होता पुस्तकावर. तर त्यांनी मला असं फोनवरून सांगितलं होतं
की आपला मूड जर चांगला करायचा असेल तर मी हे पुस्तक वाचतो. तर ज्यांना ज्यांना वाचायची आवड आहे, ज्यांना वाचायला आवडतं, त्यांनी जरूर हे पुस्तक वाचावं. शिक्षक असो, गृहिणी असो, नोकरदार असो, प्रवासात आपल्याला हे छान पुस्तक वाचता येतं. विद्यार्थी वाचू शकतात. त्यामुळे कुठल्याही वयोगटातलं कोणीही ज्यांना वाचायला आवडतं त्यांनी जरूर हे पुस्तक वाचावं आणि आपले अभिप्रायही जरूर कळवावेत. कारण लेखकासाठी वाचकांचे अभिप्राय हे खूप महत्त्वाचे असतात. आणि आजचा जो साहित्याच्या पारावरचा भाग आहे हा खूप छान, वेगळा, सुखद असा भाग आहे. कारण मी आणि मेधाताई आमच्या दोघींची पुस्तकं ह्याच्यामध्ये आहेत. प्रिय मैत्रीण लतिका सूत्रसंचालन करती आहे या भागाचं. मधु मंजिरीताई वाचक म्हणून सहभागी होत आहेत. तर खूपच छान स्पेशल असा हा साहित्याच्या पारावरचा भाग आहे. तर पुन्हा एकदा सगळ्यांना मनापासून धन्यवाद देते आणि आपला जो लोभ आहे तो आहेच, आणखी असाच वृद्धिंगत होवो. नमस्कार. चुटकीभर गंमत या पुस्तकाच्या निमित्तानं वाचक म्हणून आपल्याशी संवाद साधला आहे माजी वृत्त निवेदिका आणि पशुवैद्य डॉक्टर मधु मंजिरी गटणे यांनी. भजक हे नाव आणि व्यक्तिमत्व सूत्रसंचालनाच्या तसंच ग्रंथालीच्या विश्वाला चांगलंच परिचित आहे. तिच्या व्यक्तिमत्वाप्रमाणेच हास्याप्रमाणेच प्रसन्न असं तिचं चुटकीभर गंमत हे पुस्तक नुकतंच प्रकाशित झालेलं आहे. नवीन पिढीच्या डोक्यात चुटकीभर सिंदूर हा संवाद अगदी पक्का बसला असल्यामुळे काही जण चुटकीभर गंमत असं ते वाचू शकतात. पण लेखिकेशी जेव्हा बोलणं झालं तेव्हा तिने स्पष्ट केलं की नाही, ही चुटकी नाही आहे, चुटकी म्हणजे चिमूट नाही, ही चुटकीच आहे. चुटकी जी आपली मध्यमा आणि अंगठा यांच्या घर्षणाने वाजते ती चुटकी, पटकन वाजते ती. आणि केव्हा वाजते? जेव्हा आपल्या मनात काहीतरी विचार क्षणकाल तरळून जातात, ज्याला आपण आयडिया म्हणतो ते, किंवा आपण आपल्याच नादात गात चाललेलं असतो, वाद्यांची साथ नसते, अशावेळी ही चुटकी जी असते ना वाजणारी, तीच आपल्याला साथ देते, आपल्याला ताल देते. अशाच तऱ्हेने अतिशय छोट्या छोट्या अशा प्रसंगातून वेचलेले हे जे क्षण आहेत ते एका विचाराच्या सूत्राने तिने गुंफून ही गंमत फुलांची माळ वाचकांना अर्पण केलेली आहे. या सगळ्या लेखांमध्ये विचारांचं त्याचप्रमाणे विषयांचं सुद्धा वैविध्य जाणवतं. माणूस आभासालाच खरं मानून सत्यापासून दूर चालला आहे की काय अशी खंत एका लेखामध्ये लेखिका व्यक्त करते. त्याचप्रमाणे आंबा हा देशी पद्धतीने चोखून खाण्यातच खरी कशी मजा आहे हे अमेरिका रिटर्न असलेली ही लेखिका आपल्याला एका लेखामधून पटवते. भुले हुए नामों से कोई तो बुलाए अशी जेव्हा आपल्याला प्रौढपणी ओढ लागते त्यावेळी टोपण नावांचं जे महत्त्व असतं ते मनात कुठेतरी आपण समजून जातो, हे सुद्धा तिने एका लेखामध्ये मांडलेलं आहे. त्याचप्रमाणे इंटिरियर डेकोरेशनचा भाग म्हणून कोरडेपणानं घरात ठेवलेल्या हिरवाईपेक्षा सुद्धा आठवणींची मुळं असलेल्या आणि प्रेमाचं खतपाणी घालून वाढवलेल्या झाडाच्या फुलोऱ्याचा आनंद अनुभवणं हे महत्त्वाचं असतं, हे पटवणारा एक लेखही किंवा मातीशी दोस्ती करा हे सांगणारा लेखही तिच्या या पुस्तकामध्ये आढळतो. खरं तर विषयांचं खूपच वैविध्य आणि 2 मिनिटात त्याचा परामर्श घेणं हे खरोखरच खूपच कठीण आहे. पण आजकाल झालं आहे काय की धाकाधक्कीच्या जीवनात प्रदीर्घ लेख वाचायला आपल्याला फुरसत नाही आहे आणि ह्या लेखांचं स्वरूप हे सुद्धा चुटकीसारखं छोटंसं असल्यामुळे ते लेख पटकन वाचून होतील. आणि लेखिकेनेच एके ठिकाणी सुचवल्यानुसार जेव्हा जेव्हा आपल्या आयुष्यात इंतजार की घडिया येतील त्यावेळी आपण पुस्तक पटकन काढून हे जे लेख आहे ते वाचू शकतो, त्यातली गंमत अनुभवू शकतो. मृण्मयीने आपलं स्थान एक निवेदिका, एक सूत्रसंचालिका म्हणून तर सिद्ध केलेलंच आहे. पण हे पुस्तक वाचल्यानंतर खरोखरच खात्री पटते की साहित्य विश्वात सुद्धा एक लेखिका म्हणून ती आपलं स्थान निश्चितच निर्माण करेल. मृण्मयी, तुझ्या वाटचालीसाठी तुला शुभेच्छा. आज साहित्याच्या पारावर आलेल्या 2 सख्या डॉक्टर मृण्मयी भजक आणि मेधा आलकरी, त्यांच्या दोन्ही पुस्तकांवर वाचक प्रतिक्रिया नोंदवणारे 2 वाचक स्वप्ना देशपांडे आणि डॉक्टर मधु मंजिरी गटणे, या सगळ्यांचे ग्रंथालीच्या वतीनं मी मनापासून आभार मानते. इथंच आपण कार्यक्रमाची सांगता करत आहोत. ग्रंथाली वॉच हे आमचं यूट्यूब चॅनल अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर जरूर करा. या चॅनलच्या माध्यमातून
आमच्या विविध उपक्रमांची, आम्ही राबवत असलेल्या वेगवेगळ्या योजनांची आपल्याला माहिती नित्य नेमाने मिळत जाईल. असेच भेटत राहू, वाचत राहू. आता आपली रजा घेते. नमस्कार, धन्यवाद.